महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली। महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नियोजित मतदानापैकी 20 ठिकाणचं मतदान पुढे ढकलण्यात आले। आता या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान। यामागे दोन मोठी कारणं असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय। पहिलं कारण म्हणजे अनेक ठिकाणी चिन्हाच्या विरोधात उमेदवारांनी अपील केलं होतं। त्याबाबतचा निर्णय हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आयोगाने घालून दिलेल्या मुदतीच्या नंतर आला आणि त्यामुळे पुढच्या प्रक्रिया राबवता आल्या नाहीत। काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे। पण राज्यात 48 तासांवर आलेल्या निवडणुका जर पुढे ढकलाव्या लागत असतील तर त्याचे खूप मोठे परिणाम फक्त उमेदवारांवरच होत नाही, मतदारांवरही होतात, राजकीय पक्षांवर सुद्धा होतात। शिवाय इतक्या कमी कालावधीमध्ये जर या निवडणुका पुढे ढकलल्या असतील तर बाकीच्या निवडणुकांचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचा या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार, उमेदवारांना पुन्हा सगळी प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत।